हॅलो हाय, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा, विरूला आम्ही पहिल्यांदाच नेलेला आहे मेट्रो ट्रेनला. तर स्वारगेटहून आम्ही छान असं चाललो आहोत चिंचवडला. तर बघू शकता, विरू पहिल्यांदाच मेट्रो ट्रेनमध्ये बसला होता. त्यानंतर आम्ही आज मस्तपैकी सगळीकडे पुणे फिरणार आहोत. तर पहिले आम्ही आलेलो आहोत प्रति बालाजीला पुण्यामधील. तर बघू शकता, इतकं सुंदर मंदिर आहे. आतमध्ये फोटोशूट वगैरे किंवा काही व्हिडिओ शूट करण्यासाठी अलाउड नाही आहे, म्हणून मी बाहेरूनच तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर गर्दी एवढी नव्हती. आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो, तर दर्शन छान झालं आणि आम्ही निघालो नारायणपूरला. तर गुरुवार होता. गुरुवार असल्यामुळे इथे इतकी गर्दी होती की व्हिडिओ घेणं शक्यच नव्हतं. तर बघू शकता, आम्हीसुद्धा इथे दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. त्यानंतर आम्ही जेजुरीला सुद्धा गेलो. इथून जवळच आहे जेजुरी. पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे की किती जवळ आहे ते दोन्ही पण. मी सगळी फॅमिली मिळून मस्तपैकी सगळीकडे फिरायचा मस्तपैकी प्लॅन केलेला आहे. बघा, जेजुरीला आलो. जो एंट्रन्स आहे तो असा आहे आणि मी पहिल्यांदाच गेले होते. लग्नानंतर आम्ही गेलोच नव्हतो. तर बघू शकता, इथे विरू आणि दिदू कसे व्हिडिओ शूट करतायत. विरूने तलवार घेतली आहे. तो रडून रडून म्हटला की मला तलवार घ्यायची, तर त्याला एक घेऊन दिली आम्ही. तर बघा, तो मस्त चालला आहे बाबांचा हात धरून आणि आम्ही हळूहळू चढत होतो, कारण की इतकं अचानक चढणं म्हणजे पॉसिबल नाही. मला तर चढवतच नव्हतं, पण हळूहळू आम्ही चढत गेलो वरती. तर बघू शकता, मस्तपैकी विरू बघा बापासोबत कसा लुटूपुटू चालत चाललेला आहे. त्याला उचलून घेत होते तर नको म्हणतोय, माझं मी चालतो. तर बघा, मस्तपैकी चालत निघाला आहे विरू गडावरती. तर इथे सुद्धा तेवढी गर्दी नव्हती आणि आम्ही मस्त सकाळच्या टायमिंगला गेलो होतो, तर नाईट टाईम होता. आणि बघा, विरू मस्तपैकी पोज देत होता. विरूला म्हटलं चला आपण फोटो काढूया तुझे थोडेसे छान छान. त्यानंतर आम्ही बघा गडावरती पोहोचलो आणि छान असं दर्शनसुद्धा आमचं 1-5 मिनिटातच झालं, कारण की इतकी गर्दी नव्हती. आणि सकाळी सकाळी लवकर आलं ना की खरंच गर्दी नसते. दुपारच्या वगैरे टायमाला 12-1 गर्दी खूप होते. बघा, जेजुरी पूर्ण पिवळी पिवळी झालेली आहे. मस्त म्हणजे सोन्याची जेजुरी पूर्ण म्हणतात, ते काही अगदी खोटं नाही आहे. तर बघू शकता, इकडे भंडारा सगळीकडे उधळल्यामुळे बघू शकता सगळीकडं पिवळं पिवळं झालेलं आहे. आणि विरू आणि जिदूसुद्धा बघा सोबत भंडारा उधळत आहेत. त्यांनासुद्धा खरंच खूप आवडलं. ते अजून अजून मागत होते आणि उधळत होते. तर बघू शकता, आम्हीसुद्धा सगळ्यांनी थोडा थोडा टाकला आणि छान असं सगळ्यांनी मस्तपैकी दर्शन वगैरे झालं. सगळ्यांनी मस्तपैकी पिकनिकचं एन्जॉयच केलेलं आहे. आज ठरवलंच आहे की सगळीकडे फिरूनच जायचं. पुण्यामध्ये जिथे जिथे आपल्याला जाणं शक्य होईल तिथे त्या सगळ्या ठिकाणी आपण जाऊन यायचं. तर बघू शकता, विरूच्या आत्या वगैरे आम्ही सगळेजण, आई बाबा वगैरे सगळे मस्तपैकी आज फिरण्याचा प्लॅनिंग केलेला आहे आणि निघालो आहोत. तर बघू शकता, मी सुद्धा भंडारा उधळला आहे. नाही जायचं, व्हिडिओ काढू आपण. व्हिडिओ मारली जेजुरीवरून गेलो एका मस्तपैकी महादेवाच्या मंदिरात. हे मंदिराचं डिझाईन वगैरे इतकं सुंदर होतं, इतकं कोरीव गाव आणि पूर्ण दगडाचं होतं. इथे मोस्टली प्री वेडिंग शूट वगैरे भरपूर सारे होतात. तर चला बघूयात मंदिर कसं आहे. एंट्रन्सला इथं पाणी होतं, तर आम्ही छान असे पाय धुतले आणि गेलो वरती दर्शनाला. विरू बघा इथे पाण्यामध्ये कसा खेळतोय. त्याला स्टार्टिंगलाच पाणी भेटलं तर तिथं सुरुवात झाली त्याची खेळायची. बघा, आणि कसं चालतोय विरू, टुकू मुकू टुकू नको. तर त्याला उचलून घेते म्हटलं तर नको म्हटला. मी माझी स्वतः चढतो. आणि बघू शकता, मंदिर पूर्ण दगडाचं आहे आणि एवढा मोठा नंदी विरू बघतच होता. बघा, इकडून तिकडून नंदीला हात लावून फिरतोय आणि म्हणतोय वाव किती मोठा आहे, छान आहे छान आहे म्हणून. विरू मस्तपैकी उड्या मारतच जात होता. निधू दिदी बघा दर्शन करून परत सुद्धा आली. विरू हळूहळू आतमध्ये जात होता. बघा, आतमध्ये मस्तपैकी शंकराचं मंदिर आहे. खरंच मंदिर खूप सुंदर होतं. पायरले भाजले तुझे पाय, तू चालूच नको, तुझे पाय भाजतात. हे बघ, इकडे बघ. काढू
बघू शकता मंदिराचा बाहेरचा परिसर पूर्ण दगडाचं मंदिर आहे आणि बाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे. बाहेर सुद्धा नंदी छोटे छोटे मंदिरं आहेत आणि इथे छान अशी मोगऱ्याची फुलं, मोगऱ्यांना बघा किती सारी फुलं लागली होती. तर आई मला दाखवत होत्या बघ किती छान फुलं लागली आहेत म्हणून. थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. त्यांची झाडं खूप छान छान लावली होती बघा. इथे आबोलीला सुद्धा किती छान फुलं आलेली आहेत आणि सगळ्यांनी आम्ही दर्शन घेतलं. आणि बघा आम्ही इथं बसलो निवांत असे पायऱ्यांवरती, कारण की इतकं थंड वाटत होतं आणि इतकं छान वारं सुटलं होतं. आणि इकडे बघू शकता बाजूलाच एक प्री वेडिंग शूट चालू होतं, तर आम्ही बघत होतो कसं शूट करतायत वगैरे. आणि विरूची बघा मस्ती, विरू इकडून तिकडे तिकडून इकडे मस्तपैकी कडेने फिरत होता मंदिराच्या भोवत्याने. आणि विरूला खूपच छान वाटत होतं चढायला वगैरे. ते कसं कोरीव काम असल्यामुळे चढायला पण असं पकडायला भेटतं, त्याच्यामुळे त्याची मस्ती बघा. आणि बोलत होता की मला नंदीवरतीच बसायचं आहे. तर एवढ्या मोठ्या नंदीवर त्याला बसायचं होतं. शेवटी तो इकडे जाऊन बसला. त्याला म्हटलं नंदीवर बसायचं नाही आहे, तू दीदीसोबत खेळत. तर बघा दीदीसोबत खेळत मस्तपैकी मंदिरावरती इकडून तिकडे चढत होता. आणि बघा बसलाय कसं जाऊन वरती. त्याला म्हटलं चल तुझे 2-4 मी फोटो काढते आणि दीदीचे पण काढते. तर दीदी बघा छान पोज देत होती आणि विरूची मस्ती बघा. गोल गोल फिरा पिल्लूला घेऊन. चालला घरी. विरू कुठे चाललास? कशाला चाललास? आम्ही इथे मस्तपैकी 10 ते 15 मिनटं बसलो आणि निघालो. तर बघू शकता इथे छान असं बोर्ड सुद्धा लावला होता की ज्यांना फोटोशूट वगैरे करायचं आहे कोणत्या वारी करू शकता वगैरे सगळं इथे दिलं होतं. आणि ज्यांना कोणाला फोटोशूट करायचं असेल, प्री वेडिंग शूट करायचं असेल तर त्यांनी नक्कीच इथे व्हिजिट करा. खरंच खूप छान असा हा प्लेस आहे. आणि इथे पार्किंगसाठी सुद्धा भरपूर जागा आहे. आणि इथे चेंजिंग रूमसुद्धा आहेत, तुम्ही कोणतेही आउटफिट चेंज करू शकता. फक्त इथं ट्रेडिशनल फोटोशूट करून दिले जातात, वेस्टर्न वगैरे तुम्ही करू शकत नाही कारण की मंदिराचा परिसर आहे. तर त्यानंतर आम्ही बघू शकता इथे कात्रजला इस्कॉन टेम्पल आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे, इतकं सुंदर आहे. तिथे सुद्धा आम्ही गेलो. बघू शकता बरोबर आम्ही 5 वाजता गेलो आणि 5 वाजता ते ओपन होतं. तर बघू शकता इतकं सुंदर असं मंदिर आहे. आणि आम्ही नेमकंच ओपन झाल्यावरती गेलो तर प्रथम त्याची छान अशी आरतीसुद्धा आम्हाला भेटली. तर इतकं छान पद्धतीने आरती वगैरे होते नाही ते. तर आम्ही छान असा आरतीचा सुद्धा आनंद घेतला, आरती घेतली, प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं. आणि बघू शकता इतकं सुंदर सजावट केलेलं आहे मंदिराचं. खरंच मला खूप छान वाटलं. विरूसुद्धा बघत होता आणि विरूला तिकडे छान असं पाणी वगैरे दिसत होतं, त्यासाठी तो रडत होता. त्याचे पप्पा त्याला घेऊन फिरत होते, त्याला पाण्याकडे जायचं होतं. आणि मंदिराच्या बाजूने बघू शकता असं एक पेंटिंग पण थोडंसं असं 3D इफेक्टमध्ये केलं होतं. इतकं सुंदर पेंटिंग होतं, असं म्हणजे 3D इफेक्ट जाणवत होता त्याला हात लावलं, थोडंसं वर डिझाईन होतं ते. खरंच खूप छान आहे. आणि वेगवेगळे असे म्हणजे वेगवेगळे हे दाखवलेले आहेत की असे वेगवेगळे पुराण काळातले देवी देवतांचे. तर प्रल्हादाचं पण इथे दाखवलेलं होतं की त्याच्या म्हणजे जीवनावर आधारित म्हणजे त्याच्यासोबत कोणकोणते प्रसंग आले ते प्रसंगसुद्धा छान असे फोटोमार्फत तिथे मांडले गेले होते. खरंच खूप छान होतं. आणि इस्कॉन टेम्पललाच लागून इथे बालाजीचं मंदिर होतं. तर सेम असं तिरुपती बालाजीसारखं इथे छान असं डेकोरेशन केलेलं होतं. मंदिराची जी सजावट होती खरंच खूप छान होती. आणि असं हे मंदिर जे आहे ते खूप उंच आहे, मस्त अशा पायऱ्या आहेत त्याला. आणि इकडे बघू शकता बाजूलाच हे इस्कॉन टेम्पलचं मंदिर आहे, इस्कॉन टेम्पल आहे. तर बघू शकता इकडे सुद्धा आम्ही दर्शन करायला आलो. आणि विरू बघा किती उड्या मारत होता. त्यानंतर आम्ही पोचलो स्वामीनाथ मंदिराला. संध्याकाळ झाली होती, सनसेट टायमिंग झालं होतं. तर इतकं छान वाटत होतं, वातावरणसुद्धा इतकं सुंदर झालं होतं. आणि विरू बघा आमच्या पुढेच पळू लागला आहे पांचा हात धरून. त्याला असं झालं होतं की मी कधी एकदाचं मध्ये जाईन. तर बघा पटापट पटापट पुढे चालत निघाला होता. इकडे बघ, विरू चल मंदिरात जाऊन येऊ आपण.
तर मस्तपैकी पूर्ण खालीवरी हे मंदिर आहे, दोन्हीकडे आम्ही दर्शन घेतलं आणि आता मस्तपैकी इथं थोडंसं प्ले एरिया होता, तर इथं विरू निधू छान असं थोडंसं खेळले आणि आम्ही निघालो आता घरी. तर अशा प्रकारे छान असं मस्तपैकी पुणे दर्शनचा ब्लॉग झालेला आहे. ब्लॉग कसा वाटला आजचा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात जास्त ठिकाण कोणते आवडले ते सुद्धा सांगा. तर चला असंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि मस्तपैकी राहा. तर अशा पद्धतीने बघू शकता छान असे थोडेसे फोटो क्लिकसुद्धा केलेले आहेत, तर बघू शकता.